याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. कवतुक वाटे झाली या वेंचाचे, कवतुक वाटे झाली या वेंचाचे, नाम मंगळाचे येणे गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णे तिच्या. तुका म्हणे मुक्ती परिणेली नवारी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरिकाय धातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू दास तुका यांचे किरिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी. आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयुतं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मंगलभावा मंगल भवन अमंगल हरे, मंगल भवन अमंगल हरे, प्रभवसुधा शरता चिर बिहारी. जब प्राण तन से निकले गोविंद नाम ले
जब प्राण तन से निकले, इस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को संग ले आना हो, जब प्राण तन से निकले। एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गर्जी, एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गर्जी, आगे तुम्हारी मर्जी हो, जब प्राण तन से निकले। गोविंद नाम लेकर इतना करना स्वामी, जब प्राण तन से निकले। विठ्ठला 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 याजसाठी केला होता अट्टहास. विको कमी करा, आवाज द्या फक्त आता. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटली धावा तृष्णेची या. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता या ठिकाणी जो अभंग निवडलाय, जो अभंग गायला गेलाय सुंदर प्रकारे, भीमसेन जोशीची आठवण झाली बरं का. खूप गोड आवाजामध्ये गायला गेलाय तो अभंग. एक दोघाची नाहीतर सर्व जगाचं मायबाप ज्यांना म्हटलं जातं, ज्यांच्या गाथ्याला एक नाहीतर पाचवा वेद फक्त महाराष्ट्रामध्ये नाही तर ऑल जगामध्ये ओळखला जातो, त्या तुकोबरायांचा चार चरणाचा अभंग असून आज फकीरबा बाबा मगर यांच्या प्रथम श्राद्ध सेवेकरिता निवडला आहे. गोपीनाथ बाबा, हा त्यांचे वडील गोपीनाथ बाबांचं प्रथम पुण्यस्मरण नाम श्राद्ध. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित या भागातील गुणवान तज्ज्ञ असे मृदंगवादक रोहित महाराज लव्हाळे, त्याच पद्धतीने गायनाला साथ करण्यासाठी तुकाराम महाराज लोखंडे वाळके, आणि इकडं ज्ञानेश्वर महाराज लोखंडे. गणेश महाराजांच्या संस्थेमधील सर्व बालगोपाल या ठिकाणी उपस्थित आहे. ग्रामस्थ सर्व, विनेकरी बाबा, माईक सिस्टीम छान आहे बरं का दादा, थोडं लक्ष द्या फक्त माझ्याकडे, बाकी काही नाही. या ठिकाणी माझ्यावर कुतुरवत प्रेम करणारे परममित्र भागवता आचार्य दिनेशजी महाराज आहे. यूट्यूबवाले कॅमेरेवाले समोर आहे, समोर बसलेल्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, आणि ज्यांच्यामुळं तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा या ठिकाणी मला योग आला ना, ते सर्वस्व गणेश महाराज. रोहित महाराजांनी खूप सुंदर मृदंग वाजवला, मला आठवलं खरं बेभान होऊन मृदंग वाजवला. पण आपल्याकडे वेळ कमी हो बरं का. आमच्या रोहित महाराजांनी मृदंग वाजवला बेभान, ऐका बरं का. रोहित महाराजांनी मृदंग वाजवला बेभान. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज यांनी सुंदर चाल गायली छान. आणि या व्यासपीठावरून तुम्हा सर्वांना करतो मी प्रणाम. एकदा संतांच्या भाषेत, एकदा मस्तक हे बाबांचं प्रथम श्राद्ध नाम पुण्यस्मरण आहे. प्रथम आहे ना, प्रथम. बघा
कोणाच्याही पृथ्वी तलावर आपले मनुष्य जन्मातील आपले जर वडील गेले ना, गेले म्हणजे वारले, 3 दान मुलांकडनं घडले पाहिजेत. 3 दान घडले पाहिजेत बरं का. ते कोणते कोणते? एक अन्नदान घडलं पाहिजेत वर्षश्राद्धाला, दुसरं ज्ञानदान घडलं पाहिजेत, आणि तिसरं ज्ञानदान घडलं पाहिजेत. मग का हो महाराज, या ठिकाणी गोपीनाथ बाबांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. मगर परिवारानं खूप सुंदर आयोजन केलेलं आहे. मग या ठिकाणी अन्नदान आहे का? कीर्तन झाल्यानंतर अन्नदान म्हणजे जेवणाची व्यवस्था या ठिकाणी आहे. ज्ञानदान आहे का? हे कीर्तन चालू म्हणजे हे ज्ञानदान आहे. आणि पिंडदान तिकडे ब्राह्मण काका जे पूजेत करत होते ते झालं पिंडदान. हे 3ही दान या ठिकाणी घडतायत. विठ्ठला 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 वडील गेल्यानंतर 3 ऋण प्रत्येक मुलावर असते, लक्षात ठेवा. 3 ऋण कोणते कोणते हो? एक देव ऋण, दुसरं ऋषी ऋण, आणि तिसरं पितृऋण. देवऋण ऋषी ऋण नाही फिटलं तरी चालेल, पण पितृऋण मात्र प्रत्येकानं फेडायचंच असतं. मला लक्षात ठेवा. कारण मी नाही, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुका फेडित आहे ऋण, तुका फेडित आहे ऋण, मी तुम्हाला सांगतो म्हणजे असं नाही, मी स्वतः ते फेडलंय. तुका फेडित आहे ऋण, लोका किंवा जगा सांगे अवलोकन, जगा सांगे अवलोकन. महाराज, आई वडिलांचं ऋण फेडणं एवढी सोपी गोष्ट नाही महाराज. काय केल्यानंतर त्यांचं ऋण फेडणार आहे आपण? आपण एक शास्त्रकार असं सांगतात, आपण जर आपल्या शरीराचं चामडं कातडं करून त्यांना जर जोडे शिवले ना, तरी पण त्यांच्या ऋणातून मुक्त कधी येत नाही. का? तुम्ही याचं शिवणार आहे जोडे, चप्पल शिवणार आहे, पण हे आहे कोणाचं? त्यांचंच आहे बरं का. म्हणून त्यांच्या ऋणातून मुक्त होणं शक्य. ऋणातून कदापि कधीच उत्तीर्ण होणं शक्य नाही महाराज. पण त्यातल्या त्यात छोटासा केलेला प्रयत्न म्हणजे आजचं हे श्राद्ध आहे. विठाला 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 आज मगर परिवारानं एवढा छानसा उपक्रम, ज्ञानेश्वरी वाटपाचा कार्यक्रम नाही. आपल्याला दुसरं तिसरं काही दान करायचं नाही. आपल्याला ज्ञानेश्वरी दान करायची. पाहुणे मंडळींना सर्वांना आळंदी वर्ण ज्ञानेश्वरी बनवल्यावर बोल, आळंदी वर्ण महाराज लक्षात ठेवा. वस्तू दिली तर ती फुटून जाईल, तुटून जाईल, पण अखंड तुमच्या घरामध्ये ती ज्ञानेश्वरी राहील बरं का. सुंदर उपक्रम ज्ञानेश्वरी वाटप आहे. कीर्तन ठेवलेलं आहे. महाराज, वर्ष श्राद्ध करणं एवढी सोपी गोष्ट राहिलेली नाही आता. कोणाचंही काम नाही वर्ष श्राद्ध करणं. बघा, याच्यासाठी मुलं संस्कारिक असावं लागतात, संस्कारिक, कुलवान शिलवान असावं लागतात महाराज. नाहीतर बघा, काही काही मुलं अदर कंट्रीमध्ये असतात, 2-2 कोटीचं पॅकेज असतात त्यांना. वृद्धाश्रमामध्ये आईवडील असतात आणि मग वृद्धाश्रमावाले फोन करतात, अहो साहेब, तुमचे आईवडील गेले म्हणला, आता येता का? त्यावेळेस तो मुलगा तिकडनं सांगतो, अहो पैसे काय लागल ते मी पाठवून देतो, आता मी येऊन काय ते उठणार आहे का?
संस्काराचा अभाव लक्षात ठेवा, संस्काराचा अभाव. म्हणून मी सांगत असतो, अरे पैसा मुलांसाठी कमवून ठेवूच नका. मग संस्कार कमवा. आणि तुम्ही जर नुसता पैसाच कमवला ना, पैसाच त्यांच्यासाठी, शेवटी हेच म्हणावं लागणार आहे आपल्याला, काय, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. आयुष्यभर जीवनभर पैसा कमवून ठेवला, पण तो पाणी नाही पाजवलं. म्हणून या ठिकाणी गणेश महाराजांचे छोटे छोटेसे विद्यार्थी महाराज हे तर खेळण्याचं, बागडण्याचं, जीन्स पॅन्ट घालून मोटरसायकलवर पेट्रोल चालत फिरण्याचं वय, पण हे आई वडिलांचे संस्कार आहे. विठ्ठला ज्यांनी मुलांसाठी फक्त पैसा, प्रॉपर्टी कमवून ठेवली ना, मुलं अदर कंट्रीमध्ये असतात, सांगतात देऊन टाका उक्त. ते काही शेतातलं काम आहे उक्त द्यायला? संस्काराचा अभाव महाराज. अहो, आता आम्ही पुण्यामध्ये, मुंबईसारख्या ठिकाणी जातो ना, दशक्रिया उक्त असतो, वर्षश्राद्ध उक्त असतं. एका ठिकाणी मी दशक्रियाला गेलो बाबा प्रवचनाला, आणि गेल्यानंतर विधी वगैरे सर्व झाला, पण ब्राह्मणानं एक अट काढली, आता ते दशक्रियाला करावं लागतं ना, ते मुंडन कोणाचं करायचं, टकलं कोणाचं करायचं. एक जण उठलं, मी ज्याचं प्रवचन ठेवलं करा त्याचं. मला आता नंबर आपल्यावर आला का? संस्काराचा अभाव. प्रथम पुण्यस्मरण, वर्षे श्राद्ध करण्यासाठी मुलं कुलवान शीलवान असावं लागतात. महाराज वर्णन करतात, कुळी कन्या पुत्र हो हो होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. आई वडिलांचं पुण्यस्मरण श्राद्ध करण्यासाठी, दान धर्म त्यांच्या नावानं करण्यासाठी कुलवान शीलवान आणि संस्कार असावे लागतात. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. अशी सिस्टीम प्रत्येक ठिकाणी आम्हाला भेटत नाही. छान सिस्टीम आहे. काल आम्ही कार्यक्रमाला गेलो एका ठिकाणी, आवाज बसले डायरेक्ट आवाज. ऑपरेटरचं पूर्णतः ज्ञान तुम्हाला, धन्यवाद, लक्षात ठेवा. आणि म्हणून काय झालं, थोडा ताप पण येतो. हे पाणी त्याच्यामुळे प्यावं लागतं बघा 5 मिनिटाला. विठाला महाराज लक्षात ठेवा, पुण्यस्मरण, पुण्यतिथी त्याच लोकांची होते. कोणत्या लोकांची? खूप मोठं जगले रोहित महाराज, 100 वर्ष जगले, 120 वर्ष जगले, आणि मग पुण्यतिथी होते का? मी तर म्हणतो जास्त जगूच नका महाराज, लक्षात ठेवा. अरे या महाराष्ट्रानं, या देशानं त्यांची पुण्यतिथी केली, त्यांची जयंती केली. जे जास्त जगले त्यांची नाही महाराज. सांगून जाईल तुम्हाला, काही महात्मे, राजे, रजवडे थोडंच जगले महाराज, पण त्यांची कीर्ती आणि त्यांची पुण्यतिथी सांगून जाईल तुम्हाला. महाराष्ट्राचे राजे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज, अरे 50 ते 54 वर्ष जगले. जगद्गुरु तुकाराम महाराज 40 ते 44 वर्ष, स्वामी विवेकानंद 40 वर्ष. सर्वात कमी जे जगले ना, माझी अलंकापूर निवासी ज्ञानराज माऊली. किती जगले महाराज? किती कमी? फक्त 22 वर्ष जगले, 22 वर्ष. अरे पण काय जगले, काय क्रांती केली, काय समाजाला देऊन गेले महाराज.
म्हणून त्यांची कीर्ती महाराष्ट्रात नाही, देशात नाही, तर जगामध्ये महाराज, जगामध्ये. मला एका जणानं विचारलं होतं, का हो महाराज माऊली ज्ञानोबरायांची कीर्ती कुठपर्यंत? एक जण म्हटलं, चंद्र सूर्य आहे ना तोपर्यंत कोणाची कीर्ती? माऊली ज्ञानोबरायांची कीर्ती. मी म्हटलं नाही, तोपर्यंत नाही. ऐकांत मी असंही म्हटलं, ते जोपर्यंत माऊली ज्ञानोबरायांची समाधी तोपर्यंत चंद्र सूर्य आहे. विठाला आणि म्हणून मला जीवन जगत असताना जास्त जगायचं नाही, थोडंच जगायचं. अरे पण असं जगायचं, असं जगायचं. आपण जर एखाद्या ठिकाणी उभं राहिलो ना, 4 लोकांनी यावं आपल्याजवळ उभं राहावं. खाली बसल्यानंतर आपल्याजवळ 4 लोकांनी येऊन बसावं. आपण चालत सुटलो तर 4 जणांनी आपल्या सोबत चालावं. आणि ज्यांच्या पण कानाला कळालं ना आपण गेलो, त्यांच्या डोळ्याला पाण्याच्या धारा लागाय मारा. बस एवढं जगावं. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिलो त्या कीर्ती जगा माझी. हो राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. मग कीर्ती राहण्यासाठी तसं कर्म करावं लागतं, तेव्हा कीर्ती होत असते महाराज. मग कीर्ती कोणाकोणाची? समोरच आल्या आल्या मी गणेश महाराजांना म्हटलं, छत्रपती महाराजांचा पुतळा साजेल आणि शोभेल चौकाला गावाला असा आहे. खूप सुंदर. छत्रपती शिवाजी महाराजांनी तशी कीर्ती केली महाराज, तसं काम केलं, तसं कर्म केलं, म्हणून त्यांची कीर्ती महाराज लक्षात ठेवा. महाराजांचा समोर पुतळा म्हणल्यानंतर 2 मिनिटं तर महाराजावर बोलावंच लागेल. दिनेश महाराज, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याच्या अगोदर आपल्या या महाराष्ट्रावर यवनांची सत्ता होती, मोगलांची सत्ता होती महाराज. जिजाऊ साहेबांचं अंतकरण लाही लाही होत होतं. जळे माझी काया लागला वनवा, अशी परिस्थिती होती महाराज. जिजाऊ साहेबांनी ठरवलंय, नवरात्रीचा सण आलेला आहे, तुळजापूरला जायचंय आणि साकडं घालायचंय महाराज. लक्षात ठेवा. 2 मिनिटं घेतो बरं का. ओम नमो जगदंबे करुणी प्रारंभे, नमन तुझ आंबे टप्पा भर थापतंतण्याचे. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिवप्रभूच गात गुणगान जिरहाचे. शिवप्रभूच गात गुणगान जिरहाचे. शिवप्रभूच गात गुणगान जिरहाचे. शिवप्रभूच गात गुणगान जिरहाचे. पहिले नमन साधू संताला, पहिले नमन साधू संताला, ज्ञानेश्वराला तुकाराम, गुलाम बंद गुरु चरणाला विराजे. गुरु चरणाला विराजे, चरणाला विराजे. याच महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले. याच महाराष्ट्र ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकोबाला आहे. भाग्यवान आहोत आपण. जय जयकार महाराष्ट्राचा, जय जयकार महाराष्ट्राचा. संत ज्ञानेशाचा, संत ज्ञानेशा जागृती केली भारतभर, जागृती केली भारतभर, जागृती केली. रुद्र तुम करतो स्वाभिमान, नवरात्रीचा सण आलाय. जिजाऊ साहेबांनी ठरवलंय तुळजापूरला जायचंय, आई जगदंबीला साकडं घालायचं. जिजाबाई गेल्या बरं का तुळजापूरला. नवरात्रीतल्या 7व्या माळेला, नवरात्रातल्या 7व्या माळेला, 7व्या माळेला जिजाबाई आल्या दर्शनाला. देवी समोर पदर पसरीला, देवी समोर पदर पसरीला. एक बाळ हवे की मला भवानी पावन उसाला जगज्जननी तुळजा भवानीनं साकडं मान्य केलं. जिजाऊ साहेब गरोदर राहिल्या आणि गरोदर राहिल्यानंतर महाराज असं म्हणतात, डोहाळे लागत असतात. आमच्या महिला मंडळाला डोहाळे लागत असतात.
आणि म्हणून शहाजी राजांनी विचारलं, महाराणी साहेब, तुम्ही गरोदर आहेत, या अवस्थेमध्ये कोणाला काही खावंसं वाटतं, कोणाला काही पिवासं वाटतं, तुम्हाला काही खायचं आहे, तुमची काय इच्छा नेमकी? महाराणी साहेबांनी जिजाऊंनी सांगितलं, माझी इच्छा तुम्ही पूर्ण करणार आहात? नक्की ना? हो हो करेल. शहाजी राजांना असं वाटलं, मागून मागून काय मागेल महाराणी साहेब? एखादा भरजरीत वस्त्र मागेल, गड किल्ला बांधून मागेल. अरे पण जिजाऊ मासाहेबांनी सांगितलं, मला ना भरजरीत वस्त्र, मला ना गड किल्ला. जिजाऊ मासाहेबांची आवड आगळी आणि वेगळीच होती महाराज, लक्षात ठेवा. जिजाऊ साहेबांनी शहाजी राजांना सांगितलं, तुमच्या अंगावर तो शारी साज आहे ना, तो मला चढवायचा, घालायचा आहे. तो जिरेटोप माझ्या डोक्यामध्ये घालायचा आहे. हातामध्ये म्यान तलवार घ्यावीशी वाटते, घोड्यावर बसावं वाटतं. आणि या हिंदू धर्मातील माझ्या मायमाऊलींची जे यौवन अब्रू लुटतात ना, त्यांचं शीर करम करावं वाटतं. हे डोहाळे लागले आम्हाला. कर फिरवी पट्ट्याला, कर फिरवी पट्ट्याला, कर खाल्लं दाताला, चर आवळ मुठीला, चर आवळ मुठीला, येत आहोत आम्ही जन्माला, सांगत शहाजी राजाला, शहाजी राजाला, शहाजी राजाला. तो दिवस उजाडला महाराज शिवनेरी किल्ल्यावर. सूर्य मावळतीला जात असताना हिंदू धर्माचा एक सूर्य आता उगवणार होता शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या माय बहिणीची आबरू वाचवणारा कोणीतरी जन्माला येत होता. परिस्थिती बिकट होती, लक्षात ठेवा. भर चौकामध्ये गायी कापल्या जात होत्या, मंदिराचे मंदिर उद्ध्वस्त केले जात होते. छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरी किल्ल्यावर जन्माला येणार महाराज. आनंद कोणाकोणा झाला ऐका. एकेकाळी सह्याद्री हसला, असा एकेकाळी सह्याद्री हसला, आनंदाला कसला, आनंदाला कसला, आनंद झाला शहाजी राजाला, आनंद झाला शहाजी राजाला, आनंद झाला शहाजी राजाला. रेशमाची दोरी पाण्याला, शिवाजी ठेवलं नावाला, ठेवलं नावाला, ठेवलं नावाला. छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आलेले महाराज, लक्षात ठेवा. आनंदी आनंदमय वातावरणाने गडाचा प्रत्येक दगड आनंदाने ओठंबून गेला होता. शाहिराने साथ चढविला, शाहिराने साथ चढविला, पूर्ण करून शायरी सातारा. आज गायला शिव जन्माला, आज गायला शिव जन्माला. शिवचंद्र गात पोहाड्याला, शिवचंद्र गात पोहाड्याला, गात छत्रपती शिवाजी महाराज यांचा आवाज पुढे बसलेल्यांचा आवाज पाहित मला बरं का एकदा. छत्रपती शिवाजी महाराज की. अजून जरा हर 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 हर. धन्यवाद विठ्ठला. कीर्ती कोणाची राहत असते मी सांगतो. अरे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि आमची माय बहीण गुणा गोविंदानं नांदायला लागली महाराज, लक्षात ठेवा. नाही तर जगणं मुश्किल केलं तर येऊनानं. ते छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती आज पण आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी असा काही ग्रंथ समाजाच्या झोळीमध्ये टाकला की विश्वाचं कल्याण होईल. आज ज्ञानोबरायांची कीर्ती चंद्र सूर्य असेपर्यंत महाराज, लक्षात ठेवा. तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. प्रत्येकाला जायचंय महाराज, प्रत्येकाला जायचंय. इथं कोणी राहण्यासाठी आला नाही, इथं उरवणे आले अवतार. इरते पामर जीव किती. तुम्हाला माहिती का, वाजवणाऱ्यांना सुद्धा जायचंय, टाळकऱ्यांना सुद्धा, गाणाऱ्यांना सुद्धा, समोर बसलेल्यांना विनेकरी बाबा तुम्हाला जायचंय. आणि कीर्तनकारांना काय राहायचंय काय? अहो प्रत्येकाला जायचं.
जायचंय महाराज, प्रत्येकाला जायचंय, पण जात असताना उत्तम अशा प्रकारची कीर्ती करून जायचंय महाराज. लक्षात ठेवा, जन्म मिळाल्यापासून तर मरेपर्यंतचा मधला जो कालखंड आहे, कालावधीनं याला जीवन असं म्हटलेलं आहे. याला जीवन अशी संज्ञा आहे महाराज. लक्षात ठेवा. पण आपलं वय होऊन जातं, आपण पैसाच कमवतो, फक्त कीर्तीरूपी काही कमवत नाही महाराज. लक्षात ठेवा, काही कमवत नाही. कबीरदासजी म्हणतात, खूप काही कमवलं तुम्ही, घोडा बंगला गाडी माडी सर्व काही कमवलं, पण ते सोबत येणार आहे का आपल्या? येणारे सोबत? तुम्हाला नाही कळालं का? महिला मंडळ, कोरोनाच्या काळात कळालं सर्वांना काय सोबत येतं. माझ्या कॉन्टॅक्टमधील असे काही लोक पुणे मुंबईचे होते दत्तभाऊ, आज पेटवलं तर 6 महिने विझणार नाही एवढे पैसे त्यांच्याकडे होते. दिनेश महाराज विनंती करत आहे, डॉक्टर साहेब आमचा पेशंट एका पारड्यामध्ये आणि दुसऱ्या पारड्यामध्ये याच्या भारोभार 2000च्या कागदी नोटा देतो, पण एवढं वाचवा. डॉक्टरांना विनंती करावी, हात जोडावे, सांगा पाटील तुटला आयुष्याचा दोरा, एरवाऊगा पसारा. आले का तुमचे पैसे त्यावेळेस कामी? आले? आले? पैशावाले जगले त्यावेळेस? नाही जगले. मग कोण जगलं माहिती तुम्हाला? कोण जगलं? अहो, तुमच्या बँकेमध्ये खूप पैशाचा बॅलन्स होता, ते लोक नाही जगले. ऐका बरं का, मग कोण जगलं? ज्यांच्या पंढरपूरच्या मालकाच्या बँकेमध्ये पुण्याचा बॅलन्स होता ना, ते लोक जगले कोरोनामध्ये. ते लोक जगले महाराज. म्हणून मी सांगत असतो, जास्त काही कमवाच्या भानगडीमध्ये पडू नका. लक्षात ठेवा, कारण सोबत काही येणार नाही. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी, राहतील निराळी राणपोरे सकळ. माझी बायको माझी बायको, माझे मुलं खूप खूप गाजावाजा केला हो आपण. बायको तरी जवळ येत होती कोरोनाच्या काळात. वाकला कर बोला, येत होती बायको. टाळी वाज सर्वांनी, प्रामाणिकपणानं वाजवा. 10 रुपये मागत नाही, द्या 10 रुपये, द्या 10 रुपये. फुकटची वाजवा हो, फुकटची. कौतुक करायचं. वा, कीर्तनाची मजा कधी असते माहिती ना तुम्हाला? कधी? मृदंग वादक 1 नंबर, गायनाचार्य 1 नंबर, या माईक सिस्टीम 1 नंबर, आणि मग कीर्तनाची काय मजा आहे महाराज. लक्षात ठेवा बाबा. जेवणाची मजा कधी? जेवणाची मजा भूक लागलेली पाहिजे चांगली, आहे का नाही? दूध तापलेलं पाहिजे चांगलं, एकदम लाल बुंद. कशावर? कोण म्हणलं गॅसवर? तिकडं चुलीवरच. आता गॅस आले बाबा, आता पहिलं काय का नाही, लाल बुंद दूध तापलेलं पाहिजे. त्यासोबत बाजरीची भाकरी अशी फुगलेली पाहिजेत महाराज. कशावर? चुलीवर. तुम्ही बोलू नका. कशावर? चुलीवर. पण आता फुगती का महिला मंडळ? आमच्या ज्या तरुण बहिणी फुगती, आता करणारी फुगती, पण भाकर फुगत नाही महाराज. लक्षात ठेवा. मजा गायनाचार्य मृदंग वादक असं असल्यानंतर मजा आहे. विठ्ठला मी सांगत होतो, मुलं
मुलं बाळ बायका पोरं सोरं काहीच कामाला येत नाही ते महाराज. कोरोनानं दाखवून दिलं आपल्याला, लक्षात ठेवा. पैसा सुद्धा कामा आला नाही महाराज. मग काय कामा आलं? फक्त ज्यांचा पुण्याचा बॅलेन्स पंढरपूरच्या मालकाच्या बँकेत, आळंदीच्या मालकाच्या बँकेतनं ते जिवंत राहिले. म्हणून मी सांगत असतो, नका बाकीचं काही कमवू. वैद्य बाबांचं एक वाक्य ऐकलं होतं मी. बाबा म्हणत होते, पोरा ओ जास्त कमवू नका, जास्त कमवू नका. अरे बायकोला किती सुंदर बायको असेल आणि बायकोला तुम्ही महिन्यातून घेसाल 3-3 साड्या नवीन, बरं का. तुम्ही बायकोला घेसाल 3-3 साड्या, एकावर एक किती बांधसाल तुम्ही माढ्या म्हणजे मजले, असं किती करसाल कळलं का. तरी एक दिवस जायचंय तुम्हाला गड्या, एक दिवस हे सगळं जाग्यावर राहणार आहे. फक्त पुण्याचा बॅलन्स फक्त काय सोबत येणार आहे महाराज. म्हणून मी सांगतो की पुण्याचा बॅलन्स त्या पंढरपूरच्या मालकाच्या बँकेमध्ये जमा करा बरं का ऑपरेटर दादा. एकदा हरिनामाच्या बँकेमध्ये हो, हरिनामाच्या बँकेमध्ये हरिनामाची करा जमा, हरिनामाची जमान शेवटी येईल तुमच्या कामा, हरिनामाची जमान शेवटी येईल तुमच्या कामा. दुसरं तिथं काही मिळणार नाही. हरिनामाच्या बँकेमध्ये हो, हरिनामाच्या बँकेमध्ये रामनाम मदन करा जमा, हरिनामाची जमान शेवटी येईल तुमच्या कामा. तुम्ही म्हणणार महाराज आमची मुलं अदर कंट्रीमध्ये जॉबसाठी ते आम्हाला पैसा पुरवतील ना. पैसा पण काम येणार नाही बरं का. तुकड्याला खूप सुंदर वर्णन करता. तू म्हणतील पैसा अडका, तू म्हणतील पैसा अडका, तो इथंच राहील सडका, तू मेल्यावर तुझ्या संग मातीचा एक मडका, तू मेल्यावर तुझ्या संग रे मातीचा एक मडका, तू मेल्यावर तुझ्या संग मातीचा एक मडका, तू मेल्यावर तुझ्या संग मातीचा एक मडका. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून कपळाला रडचिल ताई ताई, या या संसारा बाई, संसारा बाई, संसारा बाई, संसारा बाई. तुम्ही म्हणणार महाराज छत्रपती संभाजीनगर मध्ये आमचा 1 कोटीचा बंगला आहे, 1 कोटीचा बंगला. तो काम येईल. मला एक सांगा, माणूस गेल्यानंतर शेवटची आंघोळ कुठं असते हो? महिला मंडळ बोला, कुठे असते? बंगल्यात बाहेर असते ना. कोटीचा बंगला असू द्या, आंघोळ कुठं आहे? घरदार सुद्धा कामाला येत नाही. म्हणून ऐका ना, तू म्हणशील घरदार, तू म्हणशील घरदार, तू म्हणशील घरदार, तू म्हणशील घरदार, तू मेल्यावर तुझे घर गावाच्या बाहेर, तू मेल्यावर तुझे घर गावाच्या बाहेर, तू मेल्यावर तुझे घर गावाच्या बाहेर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून कपळाला तू रडचिल ताई ताई, या या संसारा बाई, संसारा बाई, संसारा बाई, संसारा बाई. तुम्ही म्हणणार महाराज माझी बायको लई जीव लावती मला आणि पोरं तर खूपच प्रेम करतात. कोरोनानं दाखवून दिलं, पण महाराज म्हणतात तू म्हणशील बायका पोरं, तू म्हणशील बायका पोरं, तुझ्या मागची चोरं, तुझ्या मागचे चोरं, तू मेल्यावर मडके फोडतील तुझ्याच
महाराज. महाराज ते सुद्धा वर्णन करतात. नाही रे नाही कुणा घरदार आपलं नाही, बहीण आपली नाही, पैसा आपला नाही, म्हणून म्हणतो हरिनामाच्या बँकेमध्ये हरिनामाच्या बँकेमध्ये हरिनामाची कराजम हरिनामाची जमान शेवटी ऐका एवढं मी सांगितल्यानंतर बरं का बरीच महिला मंडळ बरीच पुरुष मंडळी वाकल्यामध्ये अशा माना डोलत होती. काही खरं नाही, काही खरं नाही, काही खरं नाही. जसं काही सर्व सोडून माझ्यासोबत आळंदीला येणार आहे आता, तसं काही करायचं नाही आपल्याला. सगळं सोडायचं नाही महाराज. प्रपंच करत करत परमार्थ करत करत आपल्याला नाही का नामस्मरण करायचंय. असोणी संसारी जिव्हावे करी वेदशास्त्र भारी पायास प्रपंच करत करत परमार्थ करायचा आहे महाराज. सोडून कसं भागेल, चालणार नाही. विठाला विठाला मग मी सांगत होतो तुम्हाला, अरे पैसा बंगला घोडा गाडी हा हे आहे, पण जेवढ्या पुरतं तेवढं, यातलं काही सोबत येणार नाही. आपल्याला जे सोबत यायचे ते कमवायचंय आपल्याला. म्हणून आजच्या दिवशी या तासाला, या मिनिटाला, या क्षणाला सुरुवात करा गड्या, सुरुवात करा. नितीन आपलं आयुष्य असंच निघून जातं, असंच निघून जातं महाराज. या महाराजी विठाला विठाला कबीरदासजी सुंदर वर्णन करतात या देहाला महाराज. कबीरदासजी काय म्हणतात माहिती का? देहुडा कब स्मरोगी राम, कब स्मरोगी राम, अब तुम कब स्मरोगे राम, अब तुम कब स्मरोगे राम. पिताजी म्हणतात, अरे आयुष्य निघून चाललंय, आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे मा सोयीचा घोर बहाध्यानी रहा श्री हरीच्या. बालपण केलं खेळता, तरुणपणा केला विषय नेलता. स्मरोगे राम. नाही, उद्या जाऊ बरं का मंदिरात आपण कीर्तनासाठी, उद्या जाऊ आपण दर्शनाला, उद्या जाऊ सप्ताह असल्या, उद्या 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 म्हणता आयुष्य निघून जातं. म्हणून आजच्या दिवशी, आजच्या तासाला, आजच्या मिनिटाला, आजच्या क्षणाला इथून सुरुवात करा नामस्मरणाला. इथून तेच येणारे सोबत महाराज, तेच येणारे. काय भरोसा आहे या जीवनाचा महाराज? कधी जाईल, कधी जाईल भरोसा आहे का? वस्तू निर्माण केल्या माणसांनी त्याची गॅरंटी आहे 1 वर्ष 6 महिन्याची, पण या शरीराची गॅरंटी का?
प्रल्हादजी दादा शिंदे खूप सुंदर बरं का गेले, त्यांचं आवडीचं एकदा. तुझा ना भरोसा न माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. असो मीठ भाकर असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीची मुखी गोड साकर, जाणून घे रे धना तू लालसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. कधी लागेल कधी कधी लागेल उडी अभंगाचे बघून आणि कधी जावं लागेल हे मात्र सांगता येणार नाही महाराज. म्हणून आजच्या मिनिटाला या सेकंदाला सुरुवात करा. राम राम स्मरा आधी. तसे आपल्याला या सृष्टीमधल्या या विश्वामधल्या अनेक गोष्टी अनेक वस्तू सुद्धा सांगत असतात. वेड्या नको गर्व करू, जायचंय. निर्जीव वस्तू सुद्धा सांगतात हो. निर्जीव वस्तू खूप सुंदर एक ऐकवतो तुम्हाला. ते कापड जे आहे ना, कापड शिंप्याला काय सांगतं बघा दादा. दादा कापड काय सांगतं बघा. कापड बोले शिंप्याला, काय कापाच ते काप मला, एक दिवस येईल ऐसा, मीची झाकून नेईन तुझला. ते मडकं आहे ना, मडकं सुद्धा कुंभाराला सांगतात. मडकं बोले कुंभाराला, काही घडाच ते घड मजला, एक दिवस येईल ऐसा, मीची पाणी पाजीन तुझला. प्रत्येक वस्तू सृष्टीमधली सांगत असतात. प्रत्येक वस्तू सांगते महाराज. लाकूड सुद्धा सुताराला सांगतं महाराज. काय सांगतं? लाकूड बोले सुताराला, काही तासाच ते तास समजला, एक दिवस येईल ऐसा, मीची जाळीन तुझला. क्या लेके आया बंदा, बंदा रे बंदा, क्या लेके आया बंदा, क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा. दो दिन की जिंदगी है, दो दिन का मेला, दो दिन की जिंदगी है, दो दिन का मेला.
नाही महाराज, लक्षात ठेवा. फक्त नामस्मरण ओनली ओन. मी सांगून गेलो कोरोनाच्या काळामध्ये काय आलं सोबत तुमच्या, काय कामी आलं? मुलं बाळ गुरंढोरं काहीच कामी आलं नाही. पंढरपूरच्या मालकाच्या बँकेमध्ये फक्त ज्यांचं पुण्याचा बॅलन्स होता ना, फक्त तो बॅलन्स कामी आला आणि ते जगले फक्त महाराज. पण महाराज तुम्ही म्हणणार बँक आहे पंढरपूरच्या, हो पंढरपूरच्या मालकाची बँक आहे महाराज, आमच्या आळंदीच्या मालकाची सुद्धा बँक आहे महाराज, लक्षात ठेवा. हां, मग तुम्ही म्हणणार महाराज त्यात बॅलन्स टाकता येतो, हो टाकता येतो, पण त्यांचं सुद्धा अकाउंट खोलावं लागतं. तुम्ही म्हणणार अकाउंट काय असतं? हां, जसे आपण युनियन बँक महाराष्ट्र बँकेचं अकाउंट खोलत असताना काही पूर्तता कागदपत्राची करावं लागते, तसे आमच्या माऊली ज्ञानोबरायांच्या बँकेचं अकाउंट, पंढरपूरच्या मालकाच्या बँकेचं अकाउंट खोलत असताना याची पण काही पूर्तता करावं लागते. एकादशी व्रत करावं लागतं, आळंदी पंढरीची वारी करावं लागते महाराज. आणि मग आम्ही मग त्याला ज्यानं अकाउंट खोललं त्याला तुळशीमाळ रूपी पासबुक देतो बरं का. आणि मग तुम्ही त्या अकाउंटमध्ये बॅलन्स टाकू शकता. मग बोला, आलोय आळंदीच्या मालकाचा मी सदस्य आळंदीवरनं, कोणाकोणाला अकाउंट खोलायचं आहे वर बोट करा. गणेश महाराज आलो आळंदीवरनं, खोलायचं कोणाला अकाउंट? आता याचे दोन कारण आहे बरं का. अकाउंट का खोलत नाही याचं कारण आहे, पहिलेच यांनी अकाउंट खोललेले. भाग्यवान आहे तुमचं गाव बा, खोललेले नक्कीच तुम्ही. एक पण बिना अकाउंटचं नाही. पण कोणत्या बँकेचं? महाराष्ट्र बँकेचं, युनियन बँकेचं, कॉस्मॉस बँकेचं. अरे आमच्या बँकेचं एकदा अकाउंट खोला आणि जीवनाचं सार्थक करून घ्या. विठ्ठल मी सांगत होतो जायचंय, प्रत्येकाला जायचंय महाराज. श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवान परमात्मा अर्जुनाला सांगत असताना अर्जुन विचारतो, देवा जन्माला यावं लागतं, मरावं लागतं, मग जन्मालाच काय यावं लागतंय, जन्मालाच काय यावं लागतं? माऊलींनी सुंदर याच्यावर एक ओवी लिहिली बघा. अगा कर्मी जे उरावे तया सुख दुःखा फळायावे, तरीच भोगावया पूर्वजन्मामध्ये कर्म आणि ते उपभोगण्याकरता पुनश्च आपल्याला जन्माला यावं लागतं. रोहित महाराज मागच्या जन्मामध्ये करून ठेवलेलं कर्म महाराज. हा, पण मग अर्जुनानं परत विचारलं, देवा अरे जन्माला आल्यानंतर मराव तरी का लागतं? सांगितलं बापा, जन्म मरण जसं घड्याळीचा काटा आहे ना, हे 84 लक्ष योनी चालू असतं. माऊलींची ओवी ऐका मला काय म्हणतात माऊली बघा. उपजे ते नासिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परे भ्रमेगा, हे घटिका यंत्र जैसे परे भ्रमेगा. अहो देवा, मरावं लागतं, जन्माला यावं लागतं, मरावं लागतं, जन्माला यावं लागतं. मग मला असं वाटतं देवा, तू जन्माला आल्यानंतर मेलच नाही पाहिजेत ना? नाही, सांगितलं नाही. हा जीवात्मा ह्या शरीराच्या गावाला आलेला आहे. आणि आपण पाहुणे कोणाच्याही गावाला गेल्यानंतर बाबा किती दिवस थांबतो? 1 दिवस, 2 दिवस, जास्त रोहित महाराज 5 दिवस, दिनेश बाबा नाही, जास्त 3 दिवस. मग किती लाडकाच पाहुणा असू द्या, गणेश महाराज तो जावाई का असू द्या लाडका, 1, 2, 3 दिवस थांबला आणि 4थ्या दिवशी जर जावयानं राहण्याचा प्रयत्न केला तर सासूरवाडी मधले म्हणतात, जावाई आता निघा बरं का दिवस भरले. तसाच हा जीवात्मा त्या शरीराच्या गावाला आलेला आहे. माऊली सुंदर वर्णन करतात. या शरीराच्या गावालिया जन्म मृत्यूची या सोहळिया, ना मनो नये धनंजय हो आणि म्हणून जसा पाहुणा गावाला गेल्यानंतर परत स्वतःच्या घरी यावं लागतं, तसं या जीवात्म्याला हे दिवस संपल्यानंतर ह्या गावचे परत आपल्याला जावं लागतं बरं का. विठाला अर्जुनानं अनंत प्रश्न गीतेमध्ये विचारलेले. माऊली ज्ञानोबराय त्याच्यावर विवेचन करताना म्हणतात, अर्जुन म्हणतात, देवा और जन्माला यावं लागतं, मरावं लागतं, जन्माला. अरे पण जन्माला आल्यानंतर मेलच नाही पाहिजेत ना?
भगवान म्हणतात मरत नाही ना रे बाबा, मरत नाही. जीवात्मा आहे तो मरत नाही, अजिबात मरत नाही. मग जसं अरे अर्जुना, हे जे कपडे आहे ना, किती भारी ड्रेस, फाटला कुजला, तो विरल्यानंतर आपण नवीन तो टाकून देतो, नवीन ड्रेस कपडे परिधान करतो. तसा हा जीवात्मा हे शरीर वय झाल्यानंतर, नासकं कुचकं झाल्यानंतर टाकून देतो आणि नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो. माऊली ज्ञानोबराय सुंदर ओवी लिहितात पुढे, ऐका तुम्ही. जैसे जीर्ण वस्त्र सांडलीजे, मग नूतन वेडीजे, तैसे देहांतरा स्वीकारीजे, चैतन्य नाते पैसे देहांतरा स्वीकारीजे, चैतन्य नाते. मग महिला मंडळ, आपण मरतो का? बोला बोला, मरतो का आपण? नाही बापा, आम्ही पाहिलं मेलेलंच. मरत नाही, शरीर मरतं पण जीवात्मा मरत नाही. अहो हे आपल्याला भाड्यानं दिलेलं आहे की नाही? तुकाराम महाराज, हे भाड्यानं दिलेलं आहे. भाड्याला चुकलं वाटतं, चुकलं ते नाही, भाड्यानं दिलेलं आहे ना. कधी कधी होतं भाड्यानं दिलेलं आहे. कोणाला दिलेलं आहे? आपल्याला दिलं आहे भाड्यानं. याचं सुद्धा ॲग्रीमेंट केलेलं आहे. जसं सिटीमध्ये संभाजीनगर, पुण्यामध्ये, मुंबईसारख्या ठिकाणी मुलगा शिकायला असतो आणि ॲग्रीमेंट केलेलं असतं दिवसाचं, वाराचं, तारखीचं, तसं या शरीररूपी घराचं सुद्धा आपल्याला ॲग्रीमेंट करून दिलेलं आहे भगवंतानं. कोणत्या दिवशी जायचं, कोणत्या वारी जायचं, कोणत्या तासाला जायचं, एवढंच नाही, कोणत्या क्षणाला जायचं महाराज. आणि तुम्ही जर हट्ट केला, तर जबरदस्ती केली त्या घरावर, तर माल जसा धक्के मारून बाहेर काढतो ना, तसा तो भगवान परमात्मा या शरीरातून भाड्यानं दिलेलं आहे. भाड्यानं एक कविकार सुंदर वर्णन करतात, ऐकवतो मी तुम्हाला. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा. हो तो जब तुझको घर से बाहर निकलना पड़ेगा. त्याचा मिस कॉल आल्यानंतर, ॲग्रीमेंट संपल्यानंतर किती प्रेम करा या शरीरावर, सोडून जायचंय महाराज. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आ जाए, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आ जाए, घर से बाहर निकलना पड़ेगा. रोहित महाराज, ही टाळी तुमच्यासाठी. हा, तुम्हाला माहिती का, जेवायला महाराज पाहुण्याला पोळी शिव मजाने आणि वक्त्याला टाळी शिव मजाने, म्हणून टाळ्या वाजवत चला. आमचं सोडून द्या, पण तुम्ही दररोज जर सकाळी 200 टाळ्या वाजवल्या ना उठल्यानंतर, तर 100 रोग नाहीसे होतात. म्हणून डॉक्टर, अहो आमच्या संत महात्म्यांनी पहिलीच सांगितलं, एकच टाळी झाली 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 चंद्रभागे वाळवंटी. तेव्हा सांगितलेलं आहे टाळ्या वाजवा. पण डॉक्टर आता सांगतात टाळ्या वाजवा, सकाळी चालायला जा. नाही ऐकत का महात्म्यांचं? मग डॉक्टरचं आता ऐकावंच लागतं ना. विठ्ठला म्हणून महाराज, जीव मरत नाही, जीवात्मा मरत नाही. माऊली सांगतात, जैसे जीर्णवस्त्र सांडीजे, जसं कपडे आपण टाकून देतो त्याच पद्धतीने जीवात्मा हे शरीर कुजल्यानंतर, वृद्ध झाल्यानंतर टाकून देतो आणि नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो. म्हणून आज आपल्या गोपीनाथ बाबांना जाऊन किती दिवस झाले? 1 वर्ष झालं महाराज. 1 वर्ष लक्षात ठेवा. आपण, मी सांगून गेलो सुरुवातीला तुम्हाला, 3 ऋण असतात मुलावर, देवऋण, ऋषीऋण आणि पितृऋण. आणि आजचं कीर्तनमध्ये त्यांच्या ऋणातून छोटंसं उतराई होण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे आजचं कीर्तन. विठाला विठाला किती
वाजले पाहतो? 11 वाजले ना, बरोबर आहे का? 12. माझं घड्याळ मागं पडलं काय दिनेश महाराज? नाही, 12च वाजले माझ्या घड्याळात. पण तुमचे 12 नाही वाजले ना बसून? बोर नाही झाला ना तुम्ही? का झाला बोर? हां, अजून चालेल ना अर्धा तास. गणेश महाराज किती वाजता सांग? 10 मिनटं, 15 मिनटं. चला, वर्षश्राद्ध महाराज. एकच प्रसंग सांगतो महाराज. विश्वाच्या मालकानं एका महात्म्याच्या बापाचं वर्षश्राद्ध केलं आणि विश्वाच्या मालकानं एकाच्या आईचं काय केलं? वर्षश्राद्ध केलं. शेवटचा प्रसंग एकच सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो बरं का. सांगून जाईल तुम्हाला. जगद्गुरु तुकोबरायांच्या आईचं प्रथम पुण्यस्मरण वर्षश्राद्ध आलं पुढं. आता आवाज त्यात तोंड घालायचं काम नाही पडलं पाहिजे, असं करायला आम्हाला. वर्षश्राद्ध काही दिवसावर आलं जगद्गुरु तुकोबरायांच्या आईचं आणि तुकोबरायांच्या पत्नी म्हणतात, जजो मासाहेब, अहो तुकोबराय, पुढे माझ्या सासूचं वर्षश्राद्ध आहे. मग काय म्हणणं आहे तुझं? टपोरा मंडप द्यायचं आहे आपल्याला. रामेश्वर भट्टांचं कीर्तन ठेवायचंय, 14 टाळकरी बनवायचे, अनगड शाळेला बोलवायचंय, महाराष्ट्राच्या राजाला आमंत्रित करायचंय कीर्तनासाठी, प्रथम पुण्यस्मरणाला. हे कोण म्हणतं? जगद्गुरु तुकोबरायांच्या कोण म्हणतं? पत्नी म्हणते. बरं, पत्नीच्या श्राद्ध कोणाचं आहे? सासूचं, बरोबर आहे का? आणि आनंद कोणाला आहे? सुनेला. मग ऐका ना, ज्या घरात आशा सुना आहे त्या सुनांच्या घरासमोर टाळ आणि मृदंग वाजत असतं महाराज. कोणाच्याही घरासमोर वाजत नाही, तेवढं भाग्य लागत असतं. महाराज म्हणतात, भाग्यवंत घरी भजन पूजा त्याची वाट पाहे रघुनंदन. भाग्यवंता घरी भजन पूजन. मी असं म्हणेल गणेश महाराज, या मगर परिवारातील सुना खूप भाग्यवान आहे की टाळ मृदंग या ठिकाणी वाजतं त्यांच्या सासऱ्यांच्या. आणि प्रथम पुण्यस्मरणाला जगद्गुरु तुकोबराय म्हणले, ठीक आहे आवले, तसंच करूया आपण. जगद्गुरु तुकोबरायांनी महाराष्ट्राच्या राजाला आमंत्रित केलं, अनगडशाला आमंत्रित केलं, मोऱ्या गोसावी, 14 टाळकरी आणि रामेश्वर भट्टांचं काय ठेवलं? कीर्तन ठेवलं बरं का. वर्षश्राद्ध उद्या सकाळी आहे. ऐका प्रसंग, ऐका. उद्या सकाळी वर्षश्राद्ध आहे. आज मंडप टाकलेला आहे. तो दिवस उजाडला प्रथम पुण्यस्मरणाचा. सकाळी जगद्गुरु तुकोबराय टाळ चिपळ्या घेतल्या आणि इंद्रायणीवर गेले महाराज. कशासाठी? स्नानासाठी, आंघोळीसाठी. आणि इंद्रायणीवर गेल्यानंतर स्नान झालं जगद्गुरु तुकोबरायांचं आणि जगद्गुरु तुकोबरायांनी काकडा चालू केला महाराज. तो कसा? उठ पांडुरंगा सुरुवात केली महाराज. उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गजिला. तुकोबराय भजनामध्ये दंग झाले आणि तुकोबरायचं स्नान झाल्यानंतर तुकोबरायांनी इकडं घरी यायचं ना, घरी बाबा घरी यायचं ना. तुकोबराय तिकडं सरकले पलीकडं. म्हणजे कुठं गेले? भंडारा डोंगरावर गेले बरं का. टाळ चिपळ्या विना 7 वाजले, 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले. रामेश्वर भट्ट आले, सर्वजण आले. पण जिजाबाईची घालमेल चालू होती महाराज. जिजाबाई काय करायची? घरात जायची, अंगणामध्ये जायची, मंडपमध्ये जायची. तुकोबराय इकडं आले का? आले का? कुठे गेले नेमके तुकोबराय? पण तुकोबराय भंडारा डोंगरावर नामस्मरणामध्ये मंत्रमुग्ध झाले होते. कशी अवस्था झाली ती माहिती तुम्हाला त्यांची, तुकोबरायांची? गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. रात्र नगळे दिवस नकळे, अंगी खेळे दैवत हे, दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. नकळे
दिवस की राती अखंड लागले से ज्योत. अशी अवस्था तुकोबरायची झाली महाराज तिकडं. जिजाबाईची घालमेल चालू आहे. काय करावं, तुकोबराय तर अजून आले नाही. कुठे गेले तुकोबराय? अरे पण हेच पंढरपूरच्या मालकाला कळालं आणि पंढरपूरचा मालक विटेवर गडबडला महाराज. विटेवरून पितांबरा सहित उडी टाकली पंढरीच्या बालकानं. तुकोबरायचा वेश धारण केला. बाराबंदी धोतर आहे, फेटा आहे, पडकी पताक आहे, टाळ विना आहे. वाऱ्याच्या वेगानं तुकोबराय आले. गरुडाला सांगितलं जा, तुझा वेग कमी. वाऱ्याच्या वेगानं तुकोबराय आले. भरगच्च गाडी भरलेली आहे. भाजीपाला आहे, किराणा आहे, तुपाचे डब्बे आहे आणि रंगी शिंगी बैलाची जोडी. महाराज लक्षात ठेवा, कमान आहे ना देवीची कमान, त्या कमानेमधून प्रवेश करणार तितक्यात गावातल्या लोकांची चर्चा चालू होती मंदिराच्या पारावर महाराज, की ज्यांना काही उद्योग नसतो ते चर्चा. का रे म्हटले, तुक्यानं म्हणले रामेश्वर भट्टांचं कीर्तन ठेवलंय, महाराष्ट्राच्या राजाला आमंत्रित केलंय, अख्ख्या गावाला जेवणाचं निमंत्रण आमंत्रण दिलं. म्हटले हाय का त्याच्या घरामध्ये काही? चिमणी उडून जाईल तर अन्नधान्याचा कण नाही. कारण तुकोबरायांनी संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला. कसं करणारे म्हटले आता. तितक्यामध्ये महाराज विश्वाच्या मालकानं रंगी शिंगी, बरं का तुकाराम महाराज, बैलगाडी घेऊन महाराज आणि मालक बसलेला आहे महाराज. इतकी लगबग, इतकी घाई करतात भगवान परमात्मा. किती घाई करतात माईकवाले दादा. लगबग माझ्या रायाची, देहू गावला जायाची, गाडी घुंगराची आली बारायाची, गाडी घुंगराची आली बारायाची, गाडी घुंगराची आली बारायाची, गाडी घुंगराची आली रंगी शिंगी बैल जोडी आहे आणि भगवान परमात्मा गाडी हाकतायत. कसं लगबग लगबग माझ्या राया, गाडी घुंगराची आली बारायाची, गाडी घुंगराची आली बारायाची, गाडी घुंगराची आली बारायाची, गाडी घुंगराची आली बारायाची. खूप महाराज करुणी तयारी बांधल गठुड, गणपती बाप्पा गाडी हाकतो या पुढं. म्हणून लगबग लगबग माझ्या रायाची, देहू गावला जायाची, गाडी घुंगराची आली 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 आली. देहूच्या प्रवेशद्वारामध्ये गाडी प्रवेश करते आणि हे जे होते ना पारावर बोलणारे, तू क्या कसं करण, महाराष्ट्राच्या राजाला बोलवलं, कीर्तन ठेवलं, अख्ख्या देवघावाला आमंत्रित केलं, कसं करण नेमकं. त्यांनी ती रंगी शिंगी बैलजोडी पाहिली आणि तुकोबरायांच्या वेशामध्ये माझा विश्वाचा मालक होता. लक्षात ठेवा बरं का. ते बोलता बोलताच त्यांनी जीभ दाताने चावली आणि त्यांचे शब्द तिथं स्टॉप झाले. त्या पारावर बसणाऱ्यांचे बैलगाडी सोडली. भगवान परमात्मा भाजी कापतायत. अरे स्वयंपाक भगवान विश्वाचा मालक बनवतोय. तुम्हाला एक सांगू, अरे असा स्वयंपाक चालू होता देहू गावामध्ये. असा स्वयंपाक चालू होता की अख्ख्या देहू गावामध्ये त्या स्वयंपाकाचा सुगंध सुटला होता. लक्षात ठेवा. तुम्ही म्हणणार महाराज कसं शक्य आहे? चांगला आचार्य असू द्या, आपल्या गावातला चांगला आचार्य असू द्या आणि त्यांनी स्वयंपाक बनवू द्या, किती भारी होतो. अरे विश्वाचा मालक या ठिकाणी आचारी झाला होता, स्वयंपाक करत होता. भाजी कापून काय देणं, महाराष्ट्राच्या राजाचं स्वागत काय करणं, इकडे पळ तिकडे पळ तिकडे पळ. जिजाऊ साहेब देव घरामध्ये गेल्या. म्हटलं एवढा गुण आला मालकालाच, एवढा गुण आला. मालक होता को हा जगद्गुरु तुकोबरायांचा महाराज. जिजाऊ साहेब असा फोटो ठेवलेला होता ना, फोटो समोर जायचा जिजाऊ साहेब आणि काय म्हणतात जिजाऊ आई साहेब, हात जोडवायच्या आणि सासूच्या फोटोकडे बघून म्हणायचं आहे, सासूबाई महिन्याला वर्ष श्राद्ध करते, महिन्याला पुण्यतिथी करते, फक्त माझ्या मालकाला असाच गुण येऊ दे, प्रपंचामध्ये लक्ष नाही. काय म्हणायची, माझ्या मालकाला असाच गुण येऊ दे. पण म्हातारी आतून हसून म्हणत होती, अगं वेडे, तुझा मालक नाही, हा जगाचा मालक आहे. पण तुला तुझा कोण वाटतोय,
मालक वाटतंय, लक्षात ठेवा. कीर्तन झालं, अख्ख्या गावचे लोक जेवून गेले, तृप्त झाले महाराज, लक्षात ठेवा. संध्याकाळचे 5 वाजले आणि भंडाऱ्या डोंगरावर जगद्गुरु तुकोबराय जागृत झाले, अवस्थेमध्ये होते. तर अरे बापरे, आता काय करायचं. आज महाराष्ट्राच्या राजाला आमंत्रित केलं होतं, रामेश्वर भट्टांचं कीर्तन ठेवलं होतं, अख्ख्या गावाला जेवणाचं. आता काय झालं असेल देहू गावामध्ये नेमकं, आता काय करू. टळ चिपळ विण्या घेतल्या आणि पळतच सुटली जगद्गुरु तुकोबराय रस्त्यानं पायी मारा. चालत असताना इकडं विश्वाच्या मालकाला कळालं, जो मालक सेवा करत होता ना, इकडं भाजी कापून देणे, वाढायचं काम, महाराष्ट्राच्या राजाचं स्वागत, अनगडशा सगळ्यांचं स्वागत करत असताना विश्वाच्या मालकाला कळलं, सगळ्याला वाट लावून दिलं. आणि विश्वाचा मालक भांडे घासत होता खरकटे, लक्षात ठेवा. तो काही पण काम करतो, उच्च नीच काय नेने भगवंत. हा अभंग घरी गेल्यानंतर पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल काय काय काम करतो विश्वाचा मालक. आता ऐका बरं का. विश्वाच्या मालकाला कळलं तुकोबराय येतात आणि सगळे भांडे गाडीमध्ये भरले. आणि जिजाबाईला काय म्हणतात विश्वाचे मालक, अगं आवळे, मी सर्व भांडे देऊन परत येतो म्हटले. त्यानंतर आपण काय करू, जेवण करूया म्हटले. काही हरकत नाही. तिकून तुकोबराय यायला थोडा विलंब होता. या पंढरीच्या मालकाची भांड्याची गाडी बाहेर गेली आणि नंतर तुकोबराय गावामध्ये आले. कारण देवाला माहीत होता आपलं पितळ उघडं पडलं तर मग जरा अवघड होईल जास्त. तुकोबराय आले, पण घाबरतच आले घरापर्यंत. तोपर्यंत इकडे जिजाऊ आईसाहेबांनी पंच आरती केलेली होती. जीवनात पहिल्यांदा बरं का पंच आरती केली होती. आणि आरती पाहिली तुकोबरायांनी. अहो थांबा तुकोबराय, घरात नका जाऊ, मग तुमची पंच आरती करायची. आणि जिजाऊ आईसाहेब जगद्गुरु तुकोबरायांची आरती करते महाराज. आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदा सच्चिदानंद गुरुजी पाय दाखवी आवा. आरती तुकारामा राघवी सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे रक्षिले. आरती तुकारामा. श्रभंगाचे कान करून ऐका. जगद्गुरु तुकोबरायांची आरती आवलीने जिजाऊ साहेबांनी केली. आणि केल्यानंतर जिजाऊ आईसाहेब म्हणतात, चला घरामध्ये. जगद्गुरु तुकोबराय घाबरत होते. म्हटले घरामध्ये चला. इथं आरती झाली, आतमध्ये पूजा होते, काय माहिती होते ना पूजा, ठीक नाही. तुकोबराय आतमध्ये गेले. पाची पक्वान्नाचा बेत आहे. महाराज अख्खं देहू गाव तृप्त झालं होतं. सगळं तुपामधलं स्वयंपाक होता महाराज. पाची पक्वान्नाचा बेत आहे. 2 जण बसलेले आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी पाणी फिरलं. ब्रह्मार्पणम ब्रह्माग्रम ब्रह्मार्पण हे म्हटलं. वदनी कवळ घेता हे म्हटलं. आणि पहिला घास उचलला कोणा, तुकोबरायानं. आणि असा तोंडापर्यंत ओठापर्यंत नेला बरं का. तर जिजाऊ आईसाहेब काय म्हणतात, अहो तुकोबराय, पूर्ण आयुष्यामध्ये कधी तुम्ही संसारासाठी प्रपंचासाठी कधी धावपळ केली नाही. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला तुकोबराय. आज तुम्ही किती काम केलं तुकोबराय. महाराष्ट्राच्या राजाचं स्वागत केलं तुकोबराय. तुम्ही भाजी कापून दिली. अहो तुकोबराय, तुम्ही पहिल्यांदा भांडे घासले तुकोबराय. असं काम करत जाणं प्रपंचामध्ये करत जा, मला बरं वाटतं. जो घास होता ना तुकोबरायचा, हात थरथर कापायला लागला. घास खाली पडला, अंग थरथरायला लागलं. आणि तुकोबराय म्हणतात, आवले खरंच सांग आवले, कोण होतं आवले, ते कोण होतं. अहो तुकोबराय तुम्हीच होता ना. अख्ख्या गावाला जीव घातलं, महाराष्ट्राच्या राजाचं स्वागत केलं. अहो तुम्हीच होता ना. शेवटी भांडे घासले. त्यावेळी जगद्गुरु तुकोबराय मनातल्या मनात म्हणतात, मी तर नव्हतो, पण हे काम जगाच्या पाठीवर दुसरं तिसरं कोणी करू शकत नाही. माझ्या विटेवरचा मालकच हे खरकटे भांडे घासू शकतो. बस ऐका ना. जगद्गुरु तुकोबराय ताट सारून देतात. म्हणतात, मला नाही जेवायचं. कुठे तो? बाहेर अंगणामध्ये आले. तुळशी वृंदावनाजवळ आले. एक हात पंढरपूरच्या दिशेनं सोडला. सांगितलं, विठ्ठला पांडुरंगा, अख्खं देहूगाव जेवून गेलं रे, पण तू उपवासी गेला ना. माझ्या आईचं श्राद्ध नाही होणार, तू उपवासी गेला. तुला यावं लागेल, जेवायला यावं लागेल, तेव्हा माझ्या आईचं वर्ष श्राद्ध होईल. विठ्ठला
जगद्गुरु तुकोबरायांनी वृंदावनावर दिलेले एक हात पुढे सोडला. देवा देवा, चोर आहेस तू, चोर आहेस. येतो मला न माहीत होता, माझ्या पत्नीला माहीत न होता, कामे करून जातो. अरे खरकटे भांडे घासतो देवा, धरीला पंढरीचा चोर, कळा बांधून या दोर. जाऊबाई म्हणते ते खोटं नाही देवा, आम्हाला वाटत होतं खोटं आहे ते. खोटं नाही रे देवा, खोटं नाही ते. विश्वाच्या मालकानं विटेवरून उडी टाकली आणि रुक्मिणी सहित वाऱ्याच्या वेगानं भगवान परमात्मा आणि रुक्मिणी आईसाहेब देऊळगावामध्ये आले, घरामध्ये आले. आणि आल्यानंतर भगवंतासाठी एक ताट वाढलेलं आहे. ऐका बरं का, दुसरं ताट रुक्मिणीसाठी वाढलेलं आहे, तिसरं जिजो आईसाहेबासाठी वाढलेलं आहे, चौथं ताट तुकोबरायांसाठी वाढलेलं आहे आणि पाचवं ताट भागीरथीसाठी वाढलेलं आहे. लक्षात ठेवा. पाणी फिरवलं सगळ्यांनी महाराज. विश्वाच्या मालकानं घास घेतला आणि जगद्गुरु तुकोबराच्या तोंडामध्ये भरवत असताना तुकोबराय म्हणते थांब देवा थांब. डोळ्याला अश्रू येत आहेत. काय झालं तुकोबराया? विश्वाचा मालक विचारतो, का रडता तुम्ही? देवा, अरे संपूर्ण तर दान करून दिलं मी, संपूर्ण. पण देवा, नव्हती संसाराची चिंता, बहीण मिली न कळता नव्हती संसाराची चिंता, सर्व दान केलं देवा. अरे पण तू यावं, खरकटे भांडे घासावे, माझ्या आईचं श्राद्ध करावं. आणि विश्वाच्या मालकानं मला आज घास भरावा देवा. अगदी बालपणापासून तर आतापर्यंत जो परमार्थ केला, जीवनामध्ये मी अट्टहास केला ना, फक्त यासाठी की तू यावं, फक्त अभंगाचं पहिलं चरण. यासाठी केला, यासाठी केला होता. शेवटचा दिस गोडवा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, संसाराच्या नावे घावलून शून्य वाढता पुण्य धर्म केला तेव्हा सर्वस्व दान देऊन टाकलं. पण एकच इच्छा होती, विश्वाच्या मालकानं माझ्या घरी यावं. बस आज ती तू अरे देवा, अख्खं विश्व तुझ्या पाठीमाग आहे, पण तो विश्वाचा मालक आज माझ्या घरी आलाय, श्राद्ध करतोय, खरकटे भांडे घासतोय आणि मला आज घास भरवतो ना. बस यासाठी सर्व केलं, याजसाठी केला अट्टहास या ठिकाणी केला. आणि म्हणून शेवटचा दिस आता माझा गोड झाला. म्हणून मी आता कुठली इच्छा तृष्णा आकांक्षा काही राहिली नाही. आता निश्चिंतीने पावलो विसा. आता बरं का, आता शब्द आहे, वर्तमानकालीन शब्द आहे. आता म्हणजे गणेश महाराज, आता कीर्तन झालं. आता दिनेश महाराज, आता कीर्तन, आता वर्तमानकालीन शब्द आहे. म्हणजे याच्या अगोदर तुकोबराय निश्चिंत नव्हते. तुकोबराय म्हणतात, देवा तू भेटला, तू आला, तू जेवण मला भरवलंयस. आता निश्चिंतीने. आता तब्येत कशी आहे तुमची? तुम्ही काय म्हणता? आता म्हणजे याच्या अगोदर बिघडलेली होती. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटली या धावा तृष्णेची या. वारकरी संप्रदायानुसार एकदा भजन करूया. विठोबार विठोबा
त्रास शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा थोडा याला आवाज द्यावा खुंटलिया धावा तृष्णेची या तुकोप्राय म्हणतात मला कौतुक वाटते मला आनंद आहे आता भगवान परमात्मा तो भेटला कौतुक वाटे झाली या विंचाचे नाम मंगळाचे येणे गुणे तुका म्हणे मुक्ती परियेली नवरी आता दिवस चारी खेळी मिळी इथून पुढं माझे दिवस खेळी मिळी आता आणि चिंतीने पावलो विसाव खुंटलिया धावा तृष्णेची या आज गोपीनाथ बाबांचं प्रथम श्राद्धनाम पुण्यस्मरणे आज लक्षात ठेवा गेलेत त्यांना एक चिरंजीव आहे ना काय नाव भाऊसाहेब आतापर्यंत बाप नुसतं जिवंत असू द्या घरामध्ये अरे तो बाप 6 महिने घरामध्ये बंगल्यामध्ये खाटावर पडलेला असू द्या पण त्या घराकडं वाईट नजर करून पाहण्याची कोणीही दुष्टाची हिंमत होत नाही का तर बाप नावाचा खांब त्या घरामध्ये जिवंत असतो लक्षात ठेवा बाप गेल्याची खंत महात्मे राजे रजवाड्यांना झाली या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये सांगून जाईल तुम्हाला मी कोणाकोणाला खंत वाटली महाराष्ट्राचे राजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज सिंहासनात ईश्वर झाले अरे 32 मन रत्न जरी सिंहासन होतं राजांचं किती 32 मन रत्न जरी सिंहासन होतं अवघ्या माना रायगडावर मानात झुकल्या महाराज माझा राजा आज राजा होणार होता सिंहासनाधीश होणार होता 32 मन रत्न जडी सिंहासन आहे आणि राजे त्या दिशेनं त्या सिंहासनाकडे जात आहेत तेव्हा विचार करतायत आभाळाकडे पाहतायत हे वैभव हे 32 मन रत्न जडी सिंहासन हे असं तसं नाही मिळालं मला मग यासाठी एक एक हिरा एक एक रत्न मला गमवावं लागलंय तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे एक पाय वरत ठेवतात आणि महाराष्ट्राचा राजा आज रडायला लागतो बरं का रडायला लक्षात ठेवा जिजो आईसाहेब जवळ येतात आणि जिजो मासाहेब काय म्हणतात शिवबा आज तुम्ही राजे झालात शिवबा आज तुम्ही महाराष्ट्राचे राजे झालात शिवबा आणि तुमच्या डोळ्यात पाणी शिवबा काय नेमकं तेव्हाच माझा राजा सांगतो मासाहेब हो आम्ही आज महाराष्ट्राचे राजे झालो हो मासाहेब आम्ही आज महाराष्ट्राचे राजे झालो मासाहेब पण खरं सांगू मासाहेब हे वैभव पाहण्यासाठी हे राजपण पाहण्यासाठी हे सिंहासन पाहण्यासाठी मासाहेब तुमच्या कंपळावरचं कुंकू नाही हो शहाजी राजे नाही माझा बाप नाही ते शहाजी राजे असते तर किती आनंद वाटला असता बाप गेल्याची खंत महाराष्ट्राच्या राजाला वाटते तर तुमचं आमचं काय महाराज लक्षात ठेवा सचिन तेंडुलकरला एक पुरस्कार प्रदान करण्यामध्ये आलता बरं का भारतरत्न पुरस्कार तो कशासाठी याच्या अगोदर कधी असा क्रिकेटपटू या भारतामध्ये झाला नाही आणि पुढेही होणार नाही असा एक भारतरत्न पुरस्कार सचिनजी तेंडुलकरला दिला आणि दिल्यानंतर पत्रकारांनी सोशल मीडियांनी विचारलं हा सचिनजी तुमची प्रतिक्रिया काय तुमचं म्हणणं काय त्यावेळेस सचिन तेंडुलकरने एकच उत्तर दिलं काय सांगू माझं म्हणणं मला माहिती भारतरत्न पुरस्कार मला मिळाला पण हा पुरस्कार पाहण्यासाठी माझे वडील रमेशजी तेंडुलकर नाही ते असते तर त्यांना किती आनंद झाला असता सेलिब्रिटी असो का राजा असो का महात्मा असो वडील गेल्यानंतर ती जागा कोणीच भरून काढू शकत नाही महाराज दुसऱ्याचं सांगत नाही मी आता माझं सांगतो माझे वडील जाऊन 2.5 वर्ष झाले बरं का 2.5 वर्ष झाले पण जोपर्यंत वडील होते ना कीर्तन करून अरे 2 वाजता जा 3 वाजता जा 4 वाजता जा महादेवाचं मंदिर आमच्या घरासमोर आहे बरं का 1000 फूट आहे तिथून गाडीचा उजेड जरी घरावर पडला तर ऑटोमॅटिक दरवाजा उघडायचा कोणती कॉम्प्युटर सिस्टीम होती घरामध्ये कोणती होती पण आता तो दरवाजा उघडत नाही बरं का तर बाप नावाचा कॉम्प्युटर सिस्टीम घरामध्ये होती दरवाजाला अरे उजेड जर घरावर पडला ना तर ऑटोमॅटिक दरवाजा उघडाचा आता वाजवावा लागतो बेल वाजवावं लागते दादा वहिनी वगैरे बाप गेल्याची खंत मला पण लक्षात ठेवा महाराज ज्यांचा हा दिनेश महाराज तुम्ही भाग्यवान आहे गणेश महाराज आम्ही बाप गेल्याचं चित्र काय असतं नेमकं तेव्हा कळतं महाराज ते आणि बापच असतो तेव्हा बापच असतो कधी कधी बाप ओरडतो रागावतो महाराज आमच्या बहिणींना म्हणतो पोरी बाहेर जाऊ नको व्यवस्थित जा
अंग भरून कपडे घालत जा. तेव्हा राग येतो आमच्या बहिणीला. पण तुम्हाला माहिती किती प्रेम करतो तो तुमच्यावर? खूप प्रेम करतो तो बाप, खूप प्रेम करतो. वरून जरी महाराज तो रागाने बोलत असेल, अरे फणसाच्या अंगीवरून जरी काटे पण आत अमृताचे साठे, त्याच पद्धतीने आमचा बाप त्या फणसाच्या अमृतासारखा गऱ्यासारखा असतो. मला लक्षात ठेवा. नारळ नारळवरून कडकच असतं ना, पण आतून किती गोडपणे असतं, तसं त्या नारळाच्या कवटीसारखा आमचं बाप आहे. पण आत खूप प्रेम असतं, त्याच्या खूप प्रेम असतं. महाराज सांगेल तुम्हाला, दीपावलीचा सण आला. दीपावलीचा सण आल्यानंतर आमच्या बापानं पोराला ड्रेस घेतला, बायकोला साडी घेतली, पोरगी आली एकुलते, बाबा मला पण ड्रेस घ्या बाबा. सांगितलं पोरी चाल दुकानात, तायडे वाटेल त्या ड्रेसला हात लाव. बहिणींनो तुम्हाला सांगून जाईल, बाप मुलाच्या ड्रेसची किंमत करतो, बायकोच्या ड्रेसची किंमत करतो, पण स्वतःच्या मुलीच्या ड्रेसची बाप कधी किंमत करत नाही बरं का. एवढं प्रेम करतो बाप महाराज. दीपावलीचा सण आला. दीपावलीच्या दिवशी सगळ्यांनी नवे कपडे घातले होते, पोरांनी, पोरींनी, बायकोंनी, सगळ्यांनी. पण त्या दिवशी फाटका सदरा त्याच्या अंगावर होता. फाटका सदरा, त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिकाण जुळल्याली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावल्याली. मला कसंस होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगता. मी वाचायला लागले, मग लिहाय शिकले, आज सभेत बोलाले, कसे काटेही मोचाले, त्याच्या परम कष्टाच चिजरा रंगीन करताना, उरी हुंद का दाटतोया गोष्ट बापाची सांगता. असा तो बाप दादा जिवंतपणे त्यांची सेवा करता. मी असं म्हणेल दादा, ज्यांचे बाप जिवंत आहे ना, खूप मोठी सुवर्ण संधी त्यांच्याकडे सेवा करा. गेल्यानंतर काय नाही. शेवटचं एकच वाक्य अंडरलाईन करून ठेवण्यासारखं मी बोलेल. शेवटचं एक वाक्य बस ऐका ना. कोणतं वाक्य? भगवंताची सेवा नाही केली तरी चालेल गड्या. तुम्ही म्हणणार महाराज असं काय बोलता? हो ऐका ना पुढचं. भगवंताची सेवा, भगवंताची भक्ती नाही केली तरी चालेल, पण आई वडिलांची सेवा केल्याशिवाय राहू नका. आई वडिलांची सेवा केल्याशिवाय राहू नका. बस झालं माझं कीर्तन. ज्ञानेश्वर याच्यासाठी केला होता अट्टास शेवटचा दिस गोड भावा. आणि चिंतनी पावलो विसभा कुंडली धावा तृष्णेच्या कौतुक वाटे झाली विंचाचे नाम मंगळाचे येणे गुणे. तुका म्हणे मुक्ती पडियली नवरी आता दिवस चारी खेळी मिळी. आता चिंतिने पावलो विसावा कुंडली धावा तृष्णेची. झालेली सेवा गोपीनाथ बाबांच्या चरणी समर्पित करून सुंदर असं नियोजन, सुंदर असे वादक, सुंदर असे गायक तुकाराम महाराज वाळके, पण खरं देहूचे तुकोबराय गायन करण्यासाठी या ठिकाणी महाराज. ज्ञानेश्वर माऊली लोखंडे, पण असं म्हणजे आळंदीचे माऊली या ठिकाणी गायन करण्यासाठी महाराज. आणि श्री गणेशाय नमः, आणि गणेश महाराज पण त्यांच्या शेजारी उभे महाराज. लक्षात ठेवा, खूप सुंदर दिनेश महाराज आहे, सर्वांचं प्रेम आहे. महाराजांनी फोन केला 1-1.5 महिन्यापूर्वी, महाराज असं आहे तसं आहे. म्हटलं महाराजांनी फोन केला, नाही यावं लागतं तुम्हाला त्यांच्या गावी. म्हटलं येऊ, काही हरकत नाही येऊ. आणि त्यांनी हॅलो म्हटलं आणि मी आलो. कुठलाही विचार केला नाही महाराज. गणेश महाराज सांगतील तुम्हाला, कुठलाही विचार करा नाही, आलो. तर असंच गोपीनाथ बाबांना भगवान परमात्म्यांनी चरणाजवळ घ्यावं. मगर परिवाराला जे दुःख झाले ते दुःख सहन करण्याची सामर्थ्य शेतता भगवान परमात्मा देव, अशी या ठिकाणी
प्रार्थना करतो. झाली सेवा तुमच्या चरणावर समर्पित करतो. काय बोलिलो विनोदे तुमच्या पायाच्या प्रसादे मज क्षमा करणे संते हो अंगभूत युक्ती. या ठिकाणी शर्वानंद महाराज गिरी या ठिकाणी उपस्थित आलेले. बोठरे गुरुजी या ठिकाणी आहे. 2 संत महात्मे माझ्या कीर्तनाला आहे. यापेक्षा काय भाग्य पाहिजे. पार्या भाग्यासी लेखाने झालेली सेवा पुनश्च या ठिकाणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय एक 5 मिनिटं कोणीही जागा सोडू नका. सर्वांना नम्रतेची विनंती आहे. आजच्या या सुंदरशा महान दिवसाच्या निमित्तानं, अर्थात आजचा दिवस म्हणजे असणारा फार पवित्र दिवस आहे. आज गीता जयंती आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज एकादशीसुद्धा आहे. आणि अशा महान पर्वावरती सुंदर प्रकारची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी आपल्याला सर्वांना श्रवण करण्याची संधी आज आपल्याला प्राप्त झाली. ज्या निमित्तानं आजची असणारी ही सेवा आहे. कैलासवासी गोपीनाथ फकीरा पाटील मगर अर्थात अण्णांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आजची असणारी ही पावन सेवा ज्यांनी केली असे असणारे आमचे परममित्र भागवताचार्य हरिभक्त पारायण शिवचंद्रजी महाराज शेळके आळंदीकर महाराजांनी या ठिकाणी दूरचा प्रवास करून आणि आजची असणारी ही गोड सेवा आजच्या या ठिकाणी समर्पित केली. म्हणून महाराजांची या ठिकाणी मगर परिवाराच्या वतीने समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी वाकला व सर्वांच्या वतीने या ठिकाणी महाराजांचे मनापासून आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित श्री हरिभक्त पारायण स्वामी सर्वानंदगिरीजी महाराज, सरजुदास महाराज वारकरी शिक्षण संस्था, सासेगाव साळेगाव मनोर आदरणीय स्वामीजीसुद्धा आजच्या सेवेकरता उपस्थित आहेत. आपल्याच असणाऱ्या गावचं आपलं भूषण शिवभक्त चंद्रकांतजी बोढे गुरुजी सिद्धेश्वर आश्रम वाकला आदरणीय गुरुजीसुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच पद्धतीने आमचे परममित्र श्री हरिभक्त पारायण भागवताचार्य रामायणाचार्य दिनेशजी महाराज बोडखे ते या ठिकाणी आज उपस्थित आहेत. त्याच पद्धतीने ज्यांनी सुंदर प्रकारची गायनाची सेवा केली आमचे परममित्र युवा कीर्तनकार तुकारामजी महाराज वाळके, आदरणीय श्री हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार ज्ञानेश्वरजी महाराज लोखंडे या ठिकाणी दोघेही उपस्थित आहेत. आणि ज्यांनी सुंदर प्रकारची मृदंगाची सेवा केली, महाराष्ट्रामध्ये ज्यांचं सुंदर नाव आहे आमचे तालमनी परममित्र श्री हरिभक्तपरायण लव्हाळे महाराज यांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो. या ठिकाणी 2-5 मिनटामध्ये आदरणीय सर्व महाराज मंडळी 2-2 मिनटाची या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतील. 1-2 मिनटं प्रथमतः श्री हरिभक्तपरायण स्वामी सर्वानंदगिरीजी महाराज यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी 2 मिनटं श्रद्धांजली व्हायची आहे. अरे याजासाठी केला होता टास शेवटचा दिस गोड हवा. या युक्तीप्रमाणे जीवनामध्ये जीवन जगत असताना, वाटचाल करत असताना सुंदर जीवन, आपलं चांगलं जीवन गेलं पाहिजे. याच्यासाठीच माणसाने प्रयत्न केला पाहिजे. जीवन हे कशासारखं जीवन आपलं जगलं पाहिजे, तर फुलासारखं आपलं जीवन गेलं पाहिजे. फूल हे दुःखावल्याकडं जातं आहे, सुखावल्याकडं जातं आहे, काही जरी असेल तर फुले जातच राहतं. तसं जीवन आपलं त्या पद्धतीने जात गेलं पाहिजे. एक दिवस फुलाचा आणि काट्याचा थोडा संवाद झाला.
फुलाला काटा बोलू लागला, का रे तुझा कोणीही सन्मान करतं, माझा का सन्मान करीत नाही? काट्यावाल्याने म्हणजे फुलावाल्यानं सांगितलं, माझा का सन्मान करतो की मी सर्वांकडे जात राहतो. काय मी सर्वांकडे जात राहतो, सर्वांना भेटत राहतो, सर्वांना बोलत राहतो, त्याच्यामुळे त्यांचा सन्मान मी करत राहतो म्हणून तो फूल सांगू राहिला. आणि काट्यावाला म्हणतो, मला का कोणी मानित नाही, कोणी बोलत नाही? अरे तू काट्यासारखा टोचतच राहतो ना. तसं जीवन नाही पाहिजे, तर फुलासारखं जीवन आपलं गेलं पाहिजे. कारण की दिवस हे आणि हे आयुष्य एकदम कमी आपल्याला सर्वांना, पण आपलं जे जीवन जगत असताना वाटचाल करताना आपलं आयुष्य सर्वांचं देश मच्छरामध्ये जीवन चालू आहे. मच्छर तरी पुरडतात पण आपण पुरडत नाही कधी कधी. काय तर असं जीवन आपलं चालू आहे, पण आपलं जीवन सुंदर आणि चांगलं जीवन गेलं पाहिजे, याच्यासाठी प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न केला पाहिजे. असे अनेक मंडळी ह्या देशामध्ये, या भूमीमध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या गावामध्ये झालेले आहे की त्यांचं जीवन अतिशय सुंदर आणि चांगलं जीवन गेलेले आहे. असे असणारे अनेक मंडळी आहे. त्याच्यामध्ये आमचे परमार्थप्रेमी आदरणीय आमचे गोपीनाथ फकीरबा मगर यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. गेल्या 25 ते 30 वर्षापासून या गावाशी आलेला संबंध, हा संबंध म्हणजे जेव्हा आम्ही सुरुवातीला मी बाबाबरोबर यायचो, भागीनाथ बाबाबरोबर, तेव्हा कार्यक्रम तिथं राहायचा इमारती त्या मंदिरासमोर. आणि त्या मंदिरासमोर कार्यक्रम राहायचा. कार्यक्रम करता करता नंतर ही जागा, हे राम मंदिर, हा परिसर अतिशय सुंदर परिसर, हा इतका सुंदर परिसर झाला की खूप सुंदर परिसर. हे गावातलं मंदिर वाटतच नाही, एक आश्रम म्हणून वाटतं आहे. काय आश्रम म्हणून आपला हा परिसर वाटतो आहे, राम मंदिर भूमी. आता या भूमीचं कितीही वर्णन करण्याचा प्रयत्न केला तर आपण ते पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून आपले गोपीनाथ दादा आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष झालेलं आहे. त्यांच्या परिवारामधील असणारे आमचे भाऊसाहेब भाऊने मला फोन केला आणि फोन करून त्यांनी ते आमंत्रण मला दिलं. गणेश महाराजांनीही सांगितलं आणि भाऊसाहेब भाऊनेही सांगितलं, म्हणून येतं आलं. कारण की आमंत्रण दिलं म्हणजे गेलंच पाहिजे असा नेमदंडक सांगितला जातो. आणि म्हणून या ठिकाणी मला येता आलं आणि या दुःखामध्ये सहभागी होता आलं. या कार्यक्रमासाठी ज्यांची कीर्तन सेवा अतिशय सुंदर आणि चांगली झालेली आहे, आवाजामध्ये गोडवा आहे की आवाज सुंदर आहे त्यांचावाला, अशा असणारे शिवचंद्रजी महाराज यांचं या ठिकाणी कीर्तन झालेलं आहे. महाराजांनाही मनापासून धन्यवाद. आमचे सर्व साधक प्रेमी की वारकरी संप्रदायावर चांगले प्रेम करणारे आमचे साधक वर्ग, त्याच्यामध्ये परमपूजनीय आदरणीय बोडरे गुरुजी असेल, त्याच्यामध्ये आदरणीय तुकाराम बाबा असतील, आदरणीय माऊली असेल, आदरणीय रोहित महाराज असेल आणि उभ्या पूर्ण आयुष्यभर ज्यांची चांगल्या पद्धतीने सेवा असे असणारे त्र्यंबक बाबा सकाळी उठले का सकाळपासून त्यांचं चालूच राहतं. आम्ही म्हणत असतो बाबा वाकल्याच्या बाहेर कधीतरी निघायचा जा, पण ते म्हणतं नाही, वाकल्याच्या बाहेर नाही निघायचं आहे, कारण हे राम मंदिराची सेवा आहे आणि ही सेवा तन मन धनापासून करीत असतात. आम्ही लहानपणापासून पाहतोय. आणि असे असणारे आपण सर्व भजनी मंडळ असेल गावातील सर्वांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. जे नित्यने कीर्तन कोणाचं असो आणि चांगल्या पद्धतीने श्रवण करण्याचं काम आमचे आदरणीय हरिभक्तपरायण दत्तूभाऊ हे नेहमी कीर्तन ऐकत राहतात. मी कधी कधी विचार करतो आहे की एवढे राजकीय क्षेत्रातले मोठे व्यक्तींनी यांना वेळ कसा निघतो आहे, पण परमार्थावर तुमचं प्रेम असल्यामुळे तुम्ही वेळ नक्की काढतात. म्हणून भाऊ तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो की कुठल्याही कार्यक्रमामध्ये तुम्ही उपस्थित राहतात, म्हणून तुम्हालाही मनापासून धन्यवाद. या कार्यक्रमासाठी आज मला उपस्थित राहता आलं आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं, त्यानिमित्ताने पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि पुन्हा सर्वांना जाता जाता एक आमंत्रण की परमपूज्य सर्जुदास महाराज त्रिवेणी संगम साशेगाव साळेगाव मनूर या ठिकाणी वार्षिक आपला हा कार्यक्रम असतो आणि वार्षिक कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचं आहे. 18 डिसेंबर ते 25 डिसेंबर या कालखंडामध्ये तो कार्यक्रम आहे, तर त्या कार्यक्रमाला आपण सर्वजणी उपस्थित राहायचं आहे. पहिल्या दिवशी आपल्याला इंदुरीकर महाराजांची तारीख सकाळच्या सत्रामध्ये मिळालेली आहे, पण सकाळच्या सत्रामध्ये तारीख आपल्याला मिळाली, पण कार्यक्रम होणारे 12 ते 2. मग 12 ते 2 म्हटल्यानंतर लगेच 12 ते 2 कार्यक्रम झाला की लगेच 2 ते 5 ह्या वेळामध्ये आदरणीय हरिभक्तपरायण रामायणाचार्य रवींद्र महाराज चिगडावकर यांची कथा होणार आहे. नंतर हरिपाठ झाल्यानंतर 7 ते 9 वेळामध्ये नामदेव महाराज चारठाणकर
असे अनेक कीर्तनकाराचे, त्याच्यामध्ये तुकाराम बाबा जेऊरकर यांचंही कीर्तन एक दिवस आहे, ज्ञानेश्वर महाराज तांबे त्यांचं एक कीर्तन आहे, सुधा महाराज पाणेगावकर असेल, त्याच्यानंतर हरिओम महाराज, अशी बरेचसे महाराज मंडळी, तर त्यांचेही कीर्तनं त्या ठिकाणी राहणारे. म्हणून सर्व लहान थोर मंडळीला सर्वांना त्या कार्यक्रमाचं आमंत्रण. आपल्याही परिसरातील अनेक गावच्या भाकरीची सेवा राहत असते आणि ती सेवा आपण सर्वजण तत्पर आणि चांगली सेवा आपण करत असतात. त्या दिवशी गाडी येईन आणि गाडी आल्यानंतर आपली जी तारीख असेल त्या तारखेला आपली मंदिरासमोर गाडी येईन आणि गाडी आल्यानंतर आपण सर्वांनी भाकरी जमा करून त्या गाडीत टाकून द्यायच्या असे सर्वांना विनंती. ज्यांना वेळ पूर्ण 8 दिवस मिळेल त्यांनी येण्याचा प्रयत्न करायचा, पण ज्यांना शक्यच होणार नाही 8 दिवस येणं होणार नाही, पण 1 दिवस आपण त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचं, असंच सर्वांना हे आमंत्रण देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. हरिओम तसं.